आपले प्रतिनिधी देखील जागोजागी आहेत आणि सगळा आदमास घेत आहेत की नक्की काय चाललंय उद्योग जगतामध्ये, अर्थतज्ञांच्या मनात काय आहे. शिशिर शेलार. शिशिर मला वाटतं IMC ला, इंडियन मर्चंट चेंबर्सला आहे. शिशिर, तू ही चर्चा ऐकतोयस? तू बरोबर. सध्या मी IMC मध्ये आहे, बोर्डरूम मध्ये आहे. बेसिकली इंडस्ट्री प्लेयर सध्या काय विचार करतायत, जे इंडस्ट्रीमध्ये आहेत, नेमका या बजेट संदर्भात त्यांचं मत काय आहे, आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत अजित मंगळूकर आहेत, डायरेक्टर जनरल IMC चे. आपल्यासोबत उदय वाकणवाला देखील आहेत, एज्युकेशन, MSME आणि स्टार्टअप बद्दल ते बोलतील. आपल्यासोबत दुष्यंत दवे देखील आहेत. नेमकं टॅक्सेशन फ्रंटवरती यावेळेला नेमका कशा प्रकारे बजेट प्रेझेंट झालंय ते आपण त्यांच्यावर जाणू. सर्वात पहिला आपण सुरुवात करू अजित सरांपासून. अजित मंगळूकर सर, सर यावेळेला आपण बघितलं की बजेटमध्ये जे प्रावधान बघितले ते असं म्हटलं जातं की लॉंग टर्म बजेट, याच्यामध्ये शॉर्ट टर्म गेन आपण बघण्याचा जास्त प्रयत्न नाही केला तर उत्तमच होईल. नेमकं आपण याच्याकडे कशा प्रकारे बघताय? मी तर म्हणतो की हा ग्रोथ ओरिएंटेड बजेट आहे आणि तुम्ही जर पाहिलं मागचे कैक वर्ष म्हणजे 8-10 वर्षाचे जे बजेट्स जे प्रस्तुत केले गेले ते सगळे लॉंग टर्मच आहे, एकही शॉर्ट टर्म नाही. आणि हा तर लॉंग टर्म ग्रोथचा आहे. हा एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ बजेट दिसतोय. म्हणजे कुठेही असं दिसलं नाही की एका क्षेत्राला किंवा एका गटाला काही प्रावीण्य मिळालं आहे. हा एक ओव्हरऑल ऑल इन्क्लुझिव्ह बजेट आहे. आणि तुम्ही जर लक्षात घेतलं असेल, जेव्हा बजेट स्पीच सुरू केलं मॅडमनी, तेव्हा ते म्हणाले हा युवा गती बजेट आहे. म्हणजे याच्यावर यूथ वर एक प्राधान्य दिलं गेलं आहे. आणि त्याच्यात एक मी सांगू इच्छितो की याच्यावर एक स्पोर्ट्सवर खूप जास्ती महत्व दिलं गेलंय. म्हणजे मी पहिल्यांदा पाहतोय आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूया. शिशिर, तुला जरा थांबवायला गेला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेटवर प्रतिक्रिया देत आहेत. डेफिसिट 4.4 आहे. देशाचे प्रधानमंत्री